दरवेळेससारखं आजही आम्ही मायलिकी बाहेर निघालो भटकायला. सो हॅलो एव्हरीवन, कसे आहेत सगळे. तर उद्या आहे गुरुपौर्णिमा आणि त्याच्याच तयारीसाठी आम्ही मायलिकी निघालो आहोत घराबाहेर, म्हणजेच आमच्या इथे पिंपरी मार्केटला निघालो आहोत. आम्हाला खूप साऱ्या वस्तू घ्यायच्या आहेत, जसं की फुलं, हार, नारळ, अगरबत्ती, हे सारे खूप वस्तू घ्यायच्या आहेत. मम्मीला परसूसाठी पट्ट्या आवडल्या म्हणून ती पाहत होती, पण तिला इतक्या काही आवडल्या नाहीत. त्यामुळे पुढे गेलो, हिरवेगार लिंब दिसले, लिंब खूप लागणार होती, त्यामुळे 1 किलो लिंब घेतली. आणि पुढे जाऊन आम्हाला घ्यायचे होते फुलं, हार वगैरे. हे आहे आमच्या पुण्यामधलं पिंपरी मार्केट. इथे सकाळची खूप गर्दी वगैरे असते. भाजीपाला, फुलांचं मार्केट, फळांचं मार्केट, सगळं काही इथं मिळतं. आणि इथून पुढं दुसरं मोठं मार्केट आमच्या इकडे दुसरीकडे आहे. सो आम्हाला हे जवळ पडतं म्हणून आम्ही या मार्केटमध्ये आलो आहोत. दुपारचा वेळ आहे, आभाळ भरपूर आलेला आहे, पण पाऊस थांबला होता नेमकाच, म्हटलं बरं झालं. आणि ही खूप छानशी सुंदरशी तुळस मला दिसली इथे. मग फुलांच्या मार्केटमध्ये आल्याच्या नंतर गुलाब वगैरे, फूल वगैरे विचारले, पण फुलांचे रेट ऐकून आम्ही माहिली की दोघी पण थक्क झालो. आम्हाला घ्यायचे होते हार, पण हार खूप महाग सांगत होते, 200च्या पुढचे रेट होते. म्हणून मम्मीने ठरवले की आपण घ्यायचे सुट्टे फुलं आणि त्याचे घरी हार बनवायचे. सो आमची अशी गुरुपौर्णिमेची छानशी तयारी चालू आहे. उद्या गुरुपौर्णिमेचा छानसा असे व्हिडिओ ब्लॉग आमच्या चॅनेलला येईल. सो पाहायला विसरू नका. आणि आमचे व्हिडिओ आवडले तर नक्की लाईक करा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आणि हे सगळं घेऊन मग आम्ही घरी निघालो. थोडेसे दमलो होतो मायलिकी, त्यामुळे रिक्षा वगैरे केला, डायरेक्ट घरापर्यंत आमचा बोजा बस्तारा घेतला आणि निघाला. सो बाय बाय, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच. बाय बाय, शुभरात्री.